कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. आदिशक्ती संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपून एक नवा आदर्श घालून देणारी, तसेच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या आर्किटेक्ट या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभी असलेली आपली आजची मैत्रीण आहे सौ धनश्री मुनीश्वर भोसले. आज आपण धनश्री मुनीश्वर भोसले यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर धनश्री ताई, तुमचं आजच्या या महिला दिन विशेष नोबाल टेक्नॉलॉजीज मार्फतच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं की मी तुमचं प्रोफाईल बघितलं किंवा त्याच्यावरून मला जसं माहिती पडलं की तुम्ही व्यवसायाने ॲज अ आर्किटेक्ट आहात, बरोबर. तर मग तुमचा हा प्रवास आर्किटेक्टचा तो जाणून घ्यायला मला आवडेल की त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, किंवा तुम्ही असं काही ठरवलं होतं का आधी की तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे असं? नमस्कार. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त मला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. मी धनश्री मुनीश्वर भोसले, लग्न आधीची मुनीश्वर. येस. आणि माझा आर्किटेक्चरमधला प्रवास अगदी माझ्या शिक्षणापासून सुरुवात होते. 12वी नंतर कोणता हे निवडायचं, स्ट्रीम निवडायचं, बरोबर. याची जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा मला आर्किटेक्चरबद्दल माहिती असल्यामुळे मी थोडंसं माझ्या बाबांकडे जोर धरला की मला या क्षेत्रातच पुढे माझं करिअर करायचं आहे. बरोबर. त्याबद्दल मी थोडी डिटरमाइंड होते. ओके. इव्हेंच्युअली मग आईने पण मला सपोर्ट केला. बाबा थोडेसे फक्त याबद्दल साशंक असे होते, कारण लाडके होते त्यांची, आणि कुठेतरी मला त्रास होऊ नये, हार्डशिप्स होऊ नयेत म्हणून त्यांचा एक होता प्रयत्न की तू वेगळं काहीतरी सोपं निवड. हो, बरोबर आहे. पण मला आर्किटेक्चरचा जो एक आस्पेक्ट आहे की त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह काहीतरी करतो, क्रिएटिव्ह स्पेसेस म्हणूया, बरोबर, घरं म्हणूया, किंवा बाकी सगळे जे काही आपण हे पाहतो स्ट्रक्चर्स, हो, तर ते करण्याचं एक लायकिंग होतं. ओके. आणि त्यामुळे मग मी हा करिअर आणि हा शिक्षण हा प्रवास निवडला. अच्छा. आणि तिथून सुरुवात झाली. 12वी नंतर एंट्रन्सेस देऊन एक प्रॉपर कॉलेजमध्ये ॲडमिशन मी बँड्राला लेट भाऊसाहेब हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधनं माझं शिक्षण केलं. बरोबर. आणि 95 साली सुरुवात करून 2000 साली मी ग्रॅज्युएट झाले, आर्किटेक्ट झाले. आणि तिथून पुढे मग असं होतं की शिक्षण घेतलं आहे तर नुसतं शोभेसाठी नाही, बरोबर, पुढे आपल्याला हो त्याचा उपयोग झाला पाहिजे, हां करता आला पाहिजे. या हेतूने मग मी तोही प्रवास माझा सुरू केला. वर्ष 2 वर्ष सुरुवातीला नावाजलेले डोंबिवलीतले आणि नावाजलेले ठाण्यातले आर्किटेक्ट यांच्याकडे मी एक्सपिरियन्स घेतला, जॉब केला. आणि त्या माझ्या एक्सपिरियन्समधनं आणि त्याबरोबर आणखीन काही माझ्यातले स्किल्स एनहान्स करण्यासाठी म्हणून 3Dचं वगैरे असं शिक्षण घेतलं. बरोबर. आणि मग एका वेळेला जॉब सोडून क्विट करून स्वतःची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस सुरू करण्याच्या आशेने मी पुढे माझा प्रवास चालू केला. माझे मिस्टर पण आर्किटेक्ट आहे. अरे वा, राजेश भोसले त्यांचं नाव. आणि माझ्या या प्रवासात त्यांनी सुरुवातीला माझ्याबरोबर फक्त आमचं एक हे आस्पेक्ट असा होता की अगदी सुरू आम्ही बॅकग्राऊंड काही नाही, बरोबर, स्वबळावरती जे करायचं ते करायचं. अरे वा, त्या हेतूने मग सुरुवात केल्यावरती आम्ही म्युच्युअली असं ठरवलं की काही काळ ते जॉब करणार आणि बरोबर आमचं जे काही एक प्रॅक्टिस करण्याचा जो आस्पेक्ट आहे तो मी पुढे हे करत चालू कंटिन्यू. बरोबर. मग इव्हेंच्युअली डोंबिवली त्यावेळेस नव्याने डेव्हलप होत होतं. काही आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळाल्या. काही इथले डेव्हलपर्सने आम्हाला त्यावेळेस आमचे जे काही 3Dचे स्किल्स होते त्यावर बेस्ड आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. इंटिरियर्समध्ये आम्ही सुरुवात केली. इंटिरियर्समध्ये सुद्धा आम्हाला चांगला इथे स्कोप मिळाला, वाव मिळाला. लोकांनी आमच्या पद्धतीचं जे कंटेम्पररी इंटिरियर्स हा जो एक आस्पेक्ट आहे तो लोकांना थोडासा आवडला आणि त्यामुळे तसा आमचा एक कार्यक्षेत्र वाढत गेला. बरोबर. त्यानंतर मग ह्या क्षेत्रातच काम चालू असताना 2008च्या दरम्यान माझी प्रॅक्टिस थोडी अजूनही रुटीनत होत होती. आणि दरम्यान माझी एक आर्किटेक्चरमधलीच मैत्रीण तिने मला असं एक हे केलं, प्रपोजल दिलं, बरोबर, की आपण ठाण्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तर तिथे आपण रिडेव्हलपमेंट, राईट. सो
तिथे जसं तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये हो बघितलं हो एक्झॅक्टली. तर तिथे माझा ॲज अ डेव्हलपर ओके. हा प्रवास माझा तिथून असा सुरू झाला. अच्छा, जे आत्तापर्यंत तुम्ही लँडस्केप डिझायनिंग या ह्याच्याकडे होतात का, म्हणजे एक तिथपर्यंत मी बंगलोज डिझायनिंग फक्त ते फक्त डिझायनिंग या पार्टमध्ये तुम्ही होता? एक्झिक्युशन एक्झॅक्टली. या ॲस्पेक्टमध्ये होते. बरोबर. पण एक्झिक्युशन हे क्लायंटसाठी होतं. ओके. आता राईट. इथे हा ॲस्पेक्ट होता की एक जागा आहे, ती रिडेव्हलप करायची आहे, ते बरोबर. मालक आहेत, त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत बरोबर. आणि ती जागा रिडेव्हलप करून ॲज अ डेव्हलपर म्हणून तिथे आमचा हां, role. बरोबर. राईट. सो ते एक सर्वांगीण स्वरूप होतं वेगळं. हो. आणि ती अपॉर्च्युनिटी मिळाली. मग कुठेतरी ही झेप घ्यायची. त्यावेळेस नोंद किंवा ज्ञात वुमेन डेव्हलपर्स कमी माहिती होत्या. बरोबर. आणि आपलं एक छोटेखानी एक आपलं निश क्रिएट आपल्याला काहीतरी वेगळं केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. नक्की. या विचाराने आम्ही पुढे गेलो बरोबर. आणि व्यवस्थित ऑफकोर्स दोघींच्याही नवऱ्यांनी आम्हाला साथ दिली, माझ्याही मिस्टर आणि तिच्याही मिस्टरांनी. बरोबर. आणि त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलो. 2-2.5 छान. वर्षात ती एक बिल्डिंग उभी केली. तिथे 14 कुटुंब आजही छान राहत आहेत. अरे वा. व्यवस्थित. मस्त. ती पण आमचं ॲज अ कंटेम्पररी आर्किटेक्चरमधलं ते एक छान छोटं स्वरूप होतं. बरोबर. त्या ह्याच्यावरती त्या प्रोजेक्ट कम्प्लिशनवरती आम्हाला तिथे आणखीन एक प्रोजेक्ट मिळाला. बरोबर. वर्ड ऑफ माउथने वगैरे. तिथे जरा टप्पेटोप्पे होते. बरोबर, कारण की बरोबर. तिथे भाडेकरू होते त्या जागेमध्ये. त्या भाडेकरूंची डील करणं आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं आणखी Right, एक right. वेगळा अनुभव मिळाला. हो एक्झॅक्टली. बरोबर सो आहे. असा हा माझा प्रवास पुढे होत गेला. अरे. आणि मग काही काळाने मग दरम्यान मी माझ्या एरियामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली एरियामध्ये बरोबर. आणि ती बोरिवली एरियामध्ये आम्ही आमची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस ॲज अन आर्किटेक्ट चालू चालूच होती. होती. डिझायनिंग म्हणा, लँडस्केपिंग म्हणा, बरोबर. इंटिरियर्स म्हणा, बरोबर. कॉर्पोरेशनचे सँक्शन्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. अरे. इव्हेंच्युअली मग क्लायंटेल वाढत गेलं, स्कोप वाढत गेला आणि नॉलेज वाढत गेलं. Right. या बेसिसवरती आता प्राऊड टू से की 2 वुमेन आर्किटेक्ट्समध्ये मी एक गणली जाते डोंबिवलीमध्ये. अरे वा, खूप छान. आणि कल्याणमध्ये माझ्या आणखीन एक अशाच कुलीग आहेत. Great. शैलजा वैद्य म्हणून. Okay. So, आम्ही अशा 2-3 नॉन आर्किटेक्ट्स खरं. हीच ॲक्च्युली खूप मोठी अचिव्हमेंट म्हणता येईल की बरोबर आहे, जास्त वुमन्स हे नसताना एक तुम्ही तुमचं स्वतःच्या कर्तृत्वावरती एक नाव तयार होतं आणि प्रॉपर त्या ह्याच्यामध्ये कळणं, म्हणजे नुसतंच नाव आहे असं नाही तर ते एक्झिक्युशनमध्ये. जी गोष्ट आहे एक्झॅक्टली. त्या गोष्टीने आनंद जास्त मिळतो. ते खरं आहे, माझं कायम नक्कीच. एक माझं प्रिन्सिपल राहिलेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. सो ते मग काम क्लायंटसाठी असो किंवा स्वतःसाठी असो, आपण ते अचीव करायचं हे आमचं कायमच ध्येय राहिलं. बरोबर. खरं आहे की आपण समाधान सगळ्या गोष्टीमध्ये जास्त महत्त्वाचं असतं. खरं आहे, तुम्ही म्हणता तसं. खूप छान प्रवास तुमचा हा आर्किटेक्चरचा मला सगळ्यांनाच आम्हाला जाणून घेता आला. खरंच खूप छान होतं. अजून एक मला जसं मी बघितलं की एक ॲस्पेक्ट तुमचा सामाजिक बांधिलकी जपणं या दृष्टिकोनातून मी असं वाचलं आहे, बघितलं आहे की आदिशक्ती या नावाची तुमची संस्था पण आहे, ज्यामार्फत तुम्ही सामाजिक बांधिलकी जपणं किंवा या उद्देशाने सामाजिक कार्य करता. तर एक मला थोडक्यात त्या संस्थेबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आदिशक्ती ही संस्था, तिचं कसं हे झालं सुरुवात आणि काय त्याचा प्रवास? तर बेसिकली 2011 दरम्यान मी काहीतरी एक आपलं सामाजिक ऋण कुठेतरी आपल्याला फेडता यावं. बरोबर. आणि त्याच्यातनं एक समाधान मिळावं या आशयाने मला ओपन झालेल्या ॲव्हेन्यूजमध्ये एक होतं की रोटरी क्लब जॉईन केला मी. ओके. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टची मी मेंबर आहे तेव्हापासून. आणि तिथे असताना शाळा काही आपल्या इथे आउटस्कट्समध्ये बाळे वापरण वगैरे जी गावं आहेत, बरोबर. तिथे शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. मग त्यांचे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट्स होते. बरोबर. जी कामं करण्यासाठी रोटरीकडे फंड्स होते, पण थोडंसं एक्सपर्टीज त्यांना त्याच्यातलं हवं होतं. ते तिथे मला माझा हातभार लावता आला. त्याबद्दल मला एक छान अनुभव आहे. अरे. त्याशिवाय मग मुरबाडसारख्या थोड्याशा रिमोट एरियाजमध्ये म्हणजे 2011 साली वगैरे ते एरियाज तसे रिमोटच होते. फारसं काही तिथे ॲक्टिव्हिटी किंवा वर्दळ. बरोबर. तर तिथल्याही झेडपीच्या शाळांमधनं आम्ही डेंटल कॅम्प्स, महिलांसाठी किंवा मुलींसाठी मेडिकल कॅम्प्स असे आम्ही आयोजित केले. सो मी त्याच्यात मला सहभाग घेता आला आणि त्याच्यातनं कुठेतरी जाणवलं की ह्या लोकांची काहीतरी माझा कनेक्ट आहे. बरोबर. जो मला पुढे करता आला पाहिजे काहीतरी त्याच्यात. नक्कीच. ते वातावरण, तो
ते जे काही एक हे होतं ना ते मला खूप भावलं. आणि त्या दरम्यान तिथल्या एका झेडपी शाळेच्या शिक्षकांशी माझा परिचय झाला. गणेश पोद्दार असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांची एक 3-4 टीम आहे. ओके. ती ह्या रिमोट मुरबाड की नवरी या रिमोट एरियाजमधल्या गावांमध्ये मुलांसाठी शैक्षणिक खूप कार्य करतात. ओके, पण ते असं बरोबर. थोडंसं स्कॅटर्ड आणि म्हणजे हॅफझार्ड अप्रोच होता. बरोबर. तो त्यांनी माझ्याशी डिस्कस केला. ओके. आणि त्यावेळेस बेसिकली त्यांची एक निव्वळ बेसिक अपेक्षा होती की मी काही त्यांना त्यांच्या त्या मुलांना मदत म्हणून बरोबर. द्यावी. खरं. पण माझा हेतू तिथे थोडासा असा होता की नाही, मला आधी तुम्ही दाखवा. बरोबर आहे. एक्झॅक्टली. आणि मला ते प्रॅक्टिकल ग्राउंडवर बघणं माझ्यासाठी जास्त आवडेल मला. नक्की. बरोबर. मग त्यांनी मला अगदी फार वेलकम केलं आणि मी गेलो तिथे. बरोबर. मग मी पाहिलं 3-4 शाळा आम्ही पाहिल्या. आणि बेसिकली थोडंसं त्यांचा अप्रोच शाळांशी केंद्रित असल्यामुळे मग तेही मला आवडलं. छोटी छोटी मुलं, त्यांच्या त्या पूर्ण शाळेचे जे काही हे होते ते वातावरण छान वाटलं ते. बरोबर. मला ही एक स्कीम म्हणूयात किंवा एक इंट्रोड्यूस केलं की शिक्षण मित्र. तर शिक्षण मित्र म्हणजे काय, तर ह्या आदिवासी गावांमधल्या गरजू मुलांना शिक्षण हे शासनाकडनं मिळतं. बरोबर. पण त्यांच्या शिक्षणाव्यतिरिक्त काही गरजा लागणारे असो, वार्षिक म्हणजे पेन पेन्सिली म्हणा, पावसाळी चप्पल म्हणा, बरोबर आहे, रेनकोट म्हणा. तर ह्या छोट्या छोट्या गरजा पण त्यांच्या फॅमिलीज त्यांना एवढ्या फुलफिल नाही करून देऊ शकत. त्या आशयाने मग त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ह्यांची ही गरज शहरातल्या डोनर्सकडनं आम्ही फुलफिल. ओके. बरोबर. सो मग मी म्हटलं मी तुम्हाला जॉईन करते. सो इथला कनेक्ट मी राहील आणि तिथे मुलांमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा प्रसार करूया. बरोबर. मग ते पाहिल्यावरती मग आणखीन 1-2 जण आम्हाला जॉईन झाले. ग्रेट. माझा जो निर्मिती व्यतिरिक्त परिस्पर्श म्हणून जी माझी बरोबर. हो, मी ते पण कंपनीत माझ्याबरोबर जे माझे कुलीग आहेत, ओके, तर त्यांचाही हातभार आम्हाला याच्यामध्ये लागला. राईट. आणि मग त्यांचं थोडंसं विजन असं होतं की आपण हे जे असं थोडंसं असंघटित करतो त्याला एक छान स्वरूप आणूयात. बरोबर. तिथून मग हा आदिशक्तीचा प्रवास आणि त्याचं हे सुरू झालं, निर्माण तिथून झाला. बरोबर. आदिशक्ती हे नाव थोडंसं माझं बॅकग्राऊंड आहे की मुनीश्वर आम्ही अंबाबाईचे पुजारी आहे. ते नाव कुठेतरी भावलं आलं. आणि आदिशक्ती ही स्त्री आहे. एक्झॅक्टली. वुमन सेंट्रिक हे कार्य असेल हा कुठेतरी डोक्यात अप्रोच होता. तिकडनं मग आदिशक्ती या नावाने आम्ही एक प्रॉपर संस्था आणि मी त्याची फाउंडर चेअरमॅन वगैरे सगळा विषय पुढे होऊन मुलांसाठी, मुलींसाठी आणि इव्हेंच्युअली त्या गावांमधल्या महिलांसाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते सुद्धा आपण प्रयत्न करायचा. शिक्षण मित्र ही छोटी संकल्पना घेऊन आम्ही पुढे सुरू झालो. मग त्याच्यात आम्हाला ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की कुठे काय कमी पडतंय, त्यांना वाचनाला पुस्तकं नाही आहेत, आम्ही इकडनं पुस्तकं डोनर्सकडनं घेऊन किंवा आम्ही त्यांना एक झोला वाचनालय ही संकल्पना. ओके. बरोबर. आणि मग तिथे आम्ही असंही केलं की युवा आदिशक्ती असं एक फॉर्म केलं त्याच्यामध्ये मुलींना आम्ही नेहमी त्याच्यामध्ये स्कोप दिला. साधारण 7वी पासून ते 12वी पर्यंतच्या मुली त्या गावातल्या अशा आम्ही त्यांना संघटित केलं. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड होती, त्यांना इतर कलागुणांचं पण त्यांच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट होणं जेव्हा आम्हाला जाणवलं तेव्हा आम्ही त्या गोष्टी तिथे गेल्या त्यांच्यासाठी. जसं की झोला वाचनालय चालू केलं. त्यांना ही सवय लावली की तुम्ही वाचायचं आणि तुम्हाला त्यातलं जे आवडेल ते लिहायचं. याच्याने आपल्यातले काही स्किल्स डेव्हलप होतात. एक्झॅक्टली. आपल्याला आपण काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे या गोष्टीची जाणीव होते. बरोबर. मग त्यांना असं सांगितलं की जे तुम्ही लिहिता किंवा जे वाचता ते दर 15 किंवा 3 आठवड्यांनी एकत्र बसून तुम्ही त्याच्यावर चर्चा करायची. सो याच्यातनं इव्हेंच्युअली काय झालं की लिडरशिप स्किल्स, स्टेज ह्या गोष्टी ज्या त्यांना अदरवाईज अशा नाही खरं असं नाही होत. खरं त्या मी त्यांना थोडंसं पुरस्कृत केलं त्याच्यामध्ये. ते जे माझ्याबरोबरचे शिक्षक होते त्यांचा पण हातभार खूप होता, कारण ग्राउंडवर हे प्रॅक्टिकली ते करत होते आणि आम्ही इथनं दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी जाऊन जो त्यांना सपोर्ट देऊ शकत होतो ते देतो. ह्याबरोबर या उपक्रमांमध्ये आमच्याबरोबर काही पण मोठ्या संस्था अशा कनेक्ट झाल्या की आम्ही तिथल्या आदिवासी पाड्यांमध्ये अशी परिस्थिती होती की त्यांना
सणावाराला काय इतर वेळेस सुद्धा अंगावर घालण्याजोगे कपडे नाही, बरं. अशी काही कुटुंब होती. मग आमच्या इथे आमच्याबरोबर जे काही संस्था होत्या संस्थांमधनं किंवा काही जे असे लोकल आम्ही कॅम्प्स घेतले, क्लोथ डोनेशन कॅम्प्स, टॉईज डोनेशन कॅम्प्स, बरोबर. त्या कंडक्ट करून मग इकडनं पूर्ण सेटअप हां, तिथे जाऊन तिथे त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलं. बरोबर. दिवाळी फराळाचं वाटण, या बरोबर छोट्या आहे. गोष्टी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्यामध्ये जे काही तिकडचं लोकल ॲस्पेक्ट्स जे आहेत की बरोबर. लोणची पापड करतात किंवा वेगळ्या प्रकारचे काही कुरड्या हो वगैरे हो बरोबर आहे. ते डेव्हलप होण्यासाठी म्हणून मग त्यांच्यातले स्किल्स सेकंड त्यांना थोडंसं अजून मी तयार केलं. बरोबर. सो आदिशक्तीचं हे जे स्वरूप आहे सर्वांगीण आहे. राईट. करता बरोबर. आणखीन एक ॲस्पेक्ट जो आमच्या लक्षात आला की तिथल्या मुलींमध्ये पण स्पर्धा परीक्षा याबद्दल एक हे होतं, इन्क्विजिटिव्ह अप्रोच होता. बरोबर. मग ते एक्झॅक्टली काय असतं, ते बरोबर कसं आहे. approach माहिती. करायचं, मग त्याबद्दलचा एक सेमिनार आम्ही कंडक्ट केला. अरे वा, छान. आणि तो आता ऑनगोईंग होतो वरचेवर. तर त्या सेमिनारमध्ये त्यावेळेस एक रिटायर्ड सेल्स टॅक्स कमिशनर आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सगळी माहिती दिली होती. ती माहिती ऐकल्यावरती तिथल्या लोकल 3 गावांमधनं तिघीजणी आम्हाला स्पर्धा परीक्षांना अपीयर व्हायचे ही त्यांनी तयारी दाखवली. अरे मग पुढचा प्रवास, मग अभ्यास कसा करायचा, हो बरोबर, पुढे कसा गोष्टी एक्झॅक्टली. तर मी जसं म्हटलं आमच्या टीममधले ॲडव्होकेट आहेत, तर त्यांचा सपोर्ट आम्हाला या गोष्टीसाठी मिळाला. बरोबर. पण शिक्षण आणि त्याबरोबरचे पॅरलल जे काही मुद्दे आहेत बरोबर. ते त्यांना चांगले हाताळता येतील. ग्रेट. सो मग तशा 3 मुलींना हेरून त्यांचा तिथे अभ्यास होतोय का त्यांना इथे घेऊन यायला आपण सक्षम आहोत, बरोबर, हे बघितलं. मग इथल्या डोंबिवलीतल्या एका इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचं पार्ट टाईम सगळं नॉलेज शेअरिंग आणि प्रिपरेशन वगैरे करून देण्याची जबाबदारी उचलली. आणि त्या दरम्यान कोविडचा काळ आला. हो, तो एक फार मोठा. पण एक परीक्षा त्यांनी दिली होती, त्यात थोडंसं त्यांना हवं तेवढं यश नाही मिळालं. बरोबर. पण कोविड नंतर आणखीन 2 वर्षांनी आता 2021 साली MPSC UPSC सध्या नाही अजून, पण बँकिंग क्षेत्रातल्या आणि इतर ज्या काही ह्याच्या स्पर्धा परीक्षा असतात त्या दोघींनी क्लिअर केल्या. अरे त्यामुळे त्यांची आता ती वाटचाल छान चालू झाली. ग्रेट. ह्या दरम्यान आणखीन एक मला अगदी जीवाला प्रिय असलेला विषय मी सांगेन की अशाच प्रवासात एक नाजूकशी मुलगी, तिला पोद्दार सरांनी मला इंट्रोड्यूस केलं. ओके. सीमा नातीचं. ओके. आणि तिचा फॅमिली बॅकग्राऊंड असं की 4 मुली, एकटी आई, वडील गावाकडच्या त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आणि टीव्हीचा हे झाल्यामुळे ते वारलेले. 4ही मुलींचं सगळी जबाबदारी आई एकटी उचलते आणि ही धाकटी सर्वात शिक्षणात अगदी वर्चस्व, चांगलं स्कॉलरशिप मिळवलेली मुलगी. बरोबर. मग सरांनी असं इंट्रोड्यूस केलं की आपण हिच्यासाठी काहीतरी बघायचं आहे, कोणतरी असं की आई हिचा शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही आणि 4थी पर्यंतचं शिक्षण इथे शासनाकडनं मोफत. बरोबर. हो, पुढचे उपक्रम जे असतात त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करायला. एक्झॅक्टली. बरोबर. पुढे शिक्षण जसं जसं जाईल तसं गोष्टी वाढत जातात. बरोबर आहे. त्याच्यासाठी कोणतरी एक हे गॉडफादर शोधले. सो मग मी त्यांना असं विचारलं की गॉडफादरच हवा आहे का गॉड मदर चालेल. म्हणजे मी असं म्हणेन की असं काही मदर विदरपेक्षा एक अशी माझी मानसकन्या आहे असं मला सांगायला आणि तिला तिचं जतन करायला फार आवडेल. ग्रेट. मग तिचा पूर्ण सुरुवातीला तर फक्त शैक्षणिक भार जो उचलला होता आणि तिला असं सांगितलेलं की तू शिकायचंयस, पूर्णपणे तुझा विकास करायचा आहे, स्वबळावरती. तुला बाकी जी काही मदत लागेल बरोबर ती पूर्ण आमच्याकडनं होईल. छान. आणि मग तिने तिचं 10वी पर्यंतचं शिक्षण खूप छान केलं. 10वी मध्ये ॲक्च्युली तिला परीक्षेदरम्यान टीबीचा त्रास झाला. अरे. म्हणजे 3-4 पेपर दिल्यानंतर मध्ये 2 पेपरच्या दरम्यान तिला ताप आला. अच्छा. पेपर देऊन आल्यावर तो ताप खूप फणफणला. बरोबर. मग असं झालं की पुढे काय, पुढचे पेपर ती देऊ शकते की. बरोबर. आणि आत्ता नाही देऊ शकली तर पुन्हा ते गॅप पडून नये म्हणून थोडासा तिथे विषय तो बरोबर. म्हणून मग मी तिला दरम्यान मी फक्त इथे फिजिकली अवेलेबल नव्हते. बरोबर. पण काही परिचयाचे लोक असल्यामुळे त्यांच्या मदतीमुळे
मी तिला डोंबिवलीत घेऊन आले ओके. आणि तिचा एक उपचार केला 2 दिवसाचा. बरोबर. त्याच्यामधनं ते तिचं जे काही थोडंफार विषय होता तो थोडा ती सेटल झाली. हां, right. गेला आणि मग तिला विचारलं की पुढचे पेपर नाही मी देणार. ती तिची जिद्द होती. मग ती पुढचे पेपर तिने दिले आणि जवळजवळ काही नव्हे ते 80% मार्कांनी ती अरे वा, छान, ती एक चांगलं आहे मोठी खरं. अचिव्हमेंट एक्झॅक्टली. आणि त्यामुळे तिच्याबद्दलचा विश्वास आणि आपण करून घेऊ शकतो हो. याबद्दलचा विश्वास पण खूप वाढला. झाला आणि ती अटॅचमेंट म्हणून ऑटोमॅटिकली एक अशी बरोबर. develop झाली. तिच्या गावी जायचो आम्ही वा. आई बरोबर बहिणींबरोबर आम्ही इंटरॅक्शन असायची आमची. मग तिने 11th-12th केलं. त्या दरम्यान तिला थोडंसं मेडिकल फील्ड हा भावलं होतं. बरोबर. बट 12वीच्या मार्कांमुळे थोडीशी ती मेडिकलला किंवा फार्मसीला नाही ॲडमिशन घेऊ शकली आणि ओके. बाकी काही ॲडिशनल बेनिफिट्स नसल्यामुळे तिथे Yes. आम्हाला थोडंसं आणि एवढा मोठा खर्च मी उचलावा हे तिने कधीच तयार झाली नाही. मग ती म्हणते बरं. मी त्यापेक्षा हे करते BSc करते. ओके. BSc MSc ऑर्गॅनिकमध्ये तिने केलं. MSc कम्प्लीट केलं. हा. त्या बेसिसवरती तिच्या पूर्ण कॅलिबरवरती तिला जॉब मिळाला. बरोबर. आणि आज ती व्यवस्थित सेटल. सो अरे वा. आपल्या परिवाराव्यतिरिक्त हे काही असं करता आलं Exactly. याच्यामध्ये एक खूप छान हो, खरं आहे, खरं आहे. खूप छान, खूप छान. धनश्रीताई, खूप छान तुम्ही हा प्रवास उलगडून दाखवलात आदिशक्तीचा. तर मला तेच अजून जाणून घ्यायला आवडेल की आदिशक्ती या संस्थेचं किंवा तुमचं ध्येय काय आहे, या संस्थेमार्फत अजून तुम्ही काय करू इच्छिता किंवा कुठे पाहता तुम्ही आदिशक्ती या संस्थेला पुढच्या काही वर्षांमध्ये? आता जसं मी आदिशक्ती हे कसं हे झालं म्हणजे फॉर्म झाली बरोबर. सांगितलं की बेसिकली होतकरू आणि गरजू मुलींचं शिक्षण आणि त्यांचं सर्वांगीण डेव्हलपमेंट हे बरोबर. आमच्यासाठी कायम एक सॉफ्ट कॉर्नर राहिलं आहे. येस. त्याचबरोबर इतर शाळकरी मुलांसाठी जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही नित्यनियम त्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. म्हणजे अगदी गरजू मुलांना पुस्तकं घेण्याची एक हे असते, अवेलेबिलिटी नसते, ॲक्सेसिबिलिटी नसते, तर तिथपर्यंत पोचणं, त्यांच्या हेल्थ रिलेटेड इश्यूजना बरोबर. सो ओव्हरऑल आमचा जो काही एक दृष्टिकोन आहे किंवा आमचे पुढचे जे काही प्लॅन्स आहेत राईट. ते ह्या अराउंडच आहेत. ओके. मेन म्हणजे मुलींनी सक्षम असणं याबद्दलचा जेवढा अप्रोच शहरामध्ये आहे जेवढं त्यांना इथे स्वातंत्र्य आहे, अवेअरनेस आहे, बरोबर. तर बरोबर. ह्या गोष्टी अजूनही आपल्या आजूबाजूच्या खेडेपाड्यांमध्ये सुद्धा कमी आहेत. त्या राईट. बरोबर. आता खरं. हळूहळू गोष्टी डेव्हलप होत आहेत, मुली पण पुढे येत आहेत आणि बरोबर. त्यांच्यामधले पण स्किल्स आणि या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत, त्या उभरून येत आहेत. पण खरं. त्याला अजूनही थोडंसं पॉलिश करणं गरजेचं आहे. येस. त्यांचं जे काही शहर आणि त्यांच्यामधलं कनेक्ट बरोबर. किंवा बेसिकली या सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस आणि त्यांच्यामधलं कनेक्ट हे त्यांना अवेलेबल करून घेणं. काही प्रमाणात अजूनही गावांमध्ये की मुलींनी शिकलंच पाहिजे का, तिने पुढे जाऊन काही हो. करिअरचं एक हे ठेवलंच पाहिजे का, राईट. ह्या गोष्टी ज्या आहेत ना तो एक टॅबू आपल्याला थोडासा अजूनही सेटल तो करता जात नाही. बरोबर आहे. खरं आहे. त्याबद्दलचा आमचा कायम प्रयत्न राहील. ओके. आणि मग त्याचबरोबर मग त्याच गावांमधल्या इतर ज्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्या कशा काय सक्षम होतील, बरोबर. सेल्फ डिपेंडेंट किंवा इंडिपेंडेंट होतील, Yes. तो प्रयत्न आमचा राहील कायम. आणि मुख्यतः हेच राहील. बरोबर So आहे. बरोबर. ह्यामुळे पण कुठेही असं नाही की आम्ही गावोपाड्यांमध्येच कामं करतोय, शहरांमधल्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये. तर ह्याबद्दल मला असं सांगायचं आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ही संस्था जी आहे बरोबर. ती देशभर व्यापलेली आहे. बरोबर. आणि त्यांचे प्रत्येक स्टेटमध्ये चॅप्टर्स आणि प्रत्येक कॉर्पोरेशन लेवलवरती सेंटर्स आहेत. बरोबर. तसं आपली कल्याण डोंबिवली एक सेंटर आहे IIEचं. त्याच्या सध्या व्हाईस चेअरमनपदी माझं हे आहे, अरे कार्यभार ते पाहते मी. ग्रेट. तिकडे आमचे उपक्रम आणखीन थोडे वेगळ्या लेवलला डेव्हलप आहेत. बरोबर. तिथे सुद्धा आम्ही मुलांमध्ये आपल्या कल्चरचं किंवा आपल्या हेरिटेजचं एक संगोपन व्हावं यासाठी आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स घेतो, ट्युशन्स घेतो. स्टुडंट फ्रॅटर्निटी जी आहे, स्टुडंट कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये आर्किटेक्चरचा प्रसार व्हावा, त्यांना या गोष्टी कळाव्यात यासाठी पण आमचा एक प्रयत्न असतो. हे सगळे उपक्रम आम्ही घेतो. सो या
त्याबद्दलचे अनुभव पण आहेत. बरोबर. त्याशिवाय म्हणजे समाज किंवा सामान्य लोक आहेत ना, बरोबर. आमच्या फील्डमधल्या काही इंट्रिसिस एवढा डिटेल माहिती नाही. खरं. त्याबद्दलचे पण आम्ही काही उपक्रम करत असतो. डेव्हलपमेंटच्या प्रोसेसेस कशा होतात, बाकी गोष्टींचं अवेअरनेस कसं असतं, या सगळ्या गोष्टींचे उपक्रम आम्ही करत असतो. बरोबर. या व्यतिरिक्त माझ्या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये अप्रोच असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बॉडीवरती मी एम्पॅनल्ड आहे ॲज अन आर्किटेक्ट कन्सल्टंट. आणि त्यांचे जे काही हे आहेत लाईक प्रोजेक्ट्स आहेत, त्यांचं डिझायनिंग, त्यांचं प्रॉपर एक्झिक्युशन, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स करतात, ग्रीन डेव्हलपमेंट्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो. बरोबर. मी माझी कंपनी स्पर्श ही जी माझी कंपनी त्याच्यात आम्ही हे करतो. सो त्याच्याने एक आणखीन वेगळं हो नक्कीच काही फार नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आणि त्यांना लवकरच यश येईल ह्याची खात्री आहे. नक्कीच. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी हा सगळा प्रवास जाणून घेताना. एक खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी बोलून एक सामाजिक ॲप्रोच असला पाहिजे आणि तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आदिशक्ती यामार्फत करत आहातच. तर एक शेवटचं मी असं विचारेन की म्हणतात तसं मग या संस्थेमार्फत लोकांना तुम्ही काय अपील करू शकता की तुम्हाला आता याच्यापुढे कशाची आवश्यकता आहे म्हणण्यापेक्षा एक प्रत्येकानेच काही कोण हातभार लावू शकत असेल तर कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने आम्हा सगळ्यांचा म्हणजे जे पाहणारे असतील प्रेक्षक असतील त्या सगळ्यांचा सुद्धा कशा पद्धतीने हातभार लागू शकतो त्याचे काही हे असतील तर ते तुम्ही. ह्याबद्दल मी सर्वात पहिले असं म्हणेन की चॅरिटी बिगिन्स ॲट होम हा एक माझा कायम हे राहील. तर आपल्या आजूबाजूला आपण जर डोळसपणे पाहिलं तर खरंच काही लोक जेन्युइनली गरजू आहेत. एक्झॅक्टली बरोबर आहे. पण त्यांना आपली सवय न लागू देता त्यांना कसं आपण सक्षम करू शकतो या विचाराने आपण त्यांना पुढे आलं हे केलं पाहिजे. बरोबर केला पाहिजे. मदत करण्या म्हणण्यापेक्षा सपोर्ट. एक्झॅक्टली. सो दॅट दे सेल्फ डेव्हलप. राईट. ह्याशिवाय आज जास्त करून मी जे सगळं पाहते त्याच्यामध्ये आपण ॲज अ सिटिझन म्हणून बरोबर इथले लोकल हे म्हणून आपल्याला जे एक अवेअरनेस असलं पाहिजे. आपल्या भोवतीचं क्लेनलीनेस, आपल्या भोवतीचं जे काही एक डेव्हलपमेंट पॉझिटिव्हली आपल्याला कसं पुढे नेता येईल, ज्वलंत प्रश्न कुठे काय आहेत आणि त्याबद्दल ग्रासरूट लेवलला ॲज अ सिटिझन म्हणून आपण काय करू शकतो याबद्दलची अवेअरनेस असणं. म्हणजे अगदी साधी घरातली गृहिणी म्हटलं किंवा वर्किंग लेडी म्हटलं तरी आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आउट ऑफ आवर कोर मोड्स ह्या जरी आपण छान निभावू शकलो तरी पण वी विल बी एबल टू मेक द सोसायटी अ गुड प्लेस फॉर लिव्हिंग. नक्कीच. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी ॲज अ स्त्री म्हणून, ॲज अ आई म्हणून, ॲज अ वर्किंग लेडी वुमन म्हणून मी आज इथे प्रकर्षाने सांगतो. म्हणजे आणि ही ॲप्लिकेबल सगळ्याच वर्गांसाठी. हो नक्कीच. सगळ्याच जेंडर्ससाठी आहे. हो की जागरूक राहा, अवेअर राहा आणि स्वतःभोवतीचं जे काही ॲटमॉस्फिअर आहे, जे काही लिव्हिंग कंडिशन्स आहेत ते तुम्ही स्वतः जास्त उभारू शकता किंवा त्याला जास्त एनहान्स करू शकता. आणि हे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव्ह करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही एक्सटर्नल ह्याच्यावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट. खरंच खूप छान गप्पा झाल्या. खूप छान तुमचा सगळा प्रवास, तुमच्या संस्थेच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. गेले 6 दिवस आपण महिला दिन विशेष ही जी सिरीज चालू केली होती त्यामार्फत आपण वेगवेगळ्या मैत्रिणींशी संवाद साधला, त्यांचा प्रवास जाणून घेतला. तर ती सिरीज आज इथेच आपण संपत आहोत. आमची ही महिला दिनानिमित्तची सिरीज जरी संपली असली तरीही नोबार टेक्नॉलॉजीज मार्फत बिझनेस टॉक ही सिरीज आमची चालूच आहे, जी आम्ही दर महिन्याला 2रा आणि 4था शनिवार ती चालू असते. तर त्या बिझनेस टॉकमार्फत आम्ही वेगवेगळ्या व्यावसायिकांशी, उद्योजकांशी संवाद साधतो आणि त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला प्रवास जवळून जाणून घेतो. त्यामुळे पाहायला विसरू नका. नोबार टेक्नॉलॉजीज चॅनलला लाईक करा आणि आमच्याबरोबर असेच कायम पुढे राहा. धन्यवाद.